राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानंही दावा सांगितला होता। त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगानं राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला। लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय। शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्यानं अजित पवार हेच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत। पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार आहेत। त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय। आपल्या 63 वर्षाच्या राजकारणातील शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का बसलाय। शरद पवार यांच्या हातून पक्ष गेलेला आहे, तसंच चिन्हही गेलंय। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीचा ताबा आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला दिलेला आहे। निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे आणि केलेले युतीवाद यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। ऐन राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झालाय। त्यामुळे आता शरद पवार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरलाय, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणं। पवार गटाकडून आता पक्ष आणि चिन्हासाठी कोर्टात जाण्याची शक्यता आहे। कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल कधी लागेल याची शाश्वती नाही। त्यामुळे शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्हाशिवाय राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे। त्याचा फटका पवार गटाला निवडणुकीत बसण्याची अधिक शक्यता आहे। दरम्यान अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्यानं अजित पवार हेच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत। पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार आहेत। तसंच पक्षाचे प्रदोतपदही अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे। व्हीप न पाळल्यास शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार ही अपात्र होऊ शकतात असं सांगितलं जात आहे। दरम्यान शरद पवार गटाला नवं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळणार आहे। शरद पवार गटाला पक्षाचं नाव सुचवावं लागणार आहे, तसंच चिन्हही सुचवावं लागणार आहे। हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर त्याची छाननी करूनच निवडणूक आयोग त्यांना हे चिन्ह आणि नाव देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादीचा पूर्ण अधिकार हा अजित पवारांना मिळालेला आहे।